नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आवाहन, ते म्हणजे 1 नोव्हेंबर या दिवशी न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते हा अंक प्रकाशित होणार आहे. त्याचबरोबर त्या दिवशी प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि सुशील कुलकर्णी यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांना प्रश्नोत्तर सुद्धा तुम्ही विचारू शकता. प्रश्न विचारून तुम्ही त्यांची उत्तरं जी आहेत ती जाणून घेऊ शकता. तर या कार्यक्रमाला तुम्ही जरूर उपस्थित राहा. दादरच्या सावरकर स्मारक या ठिकाणी संध्याकाळी 5:30 वाजता 1 नोव्हेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये जो नोंदणी क्रमांक आहे त्या नोंदणी क्रमांकावर नोंदणी करायची आहे. आजचा व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे अग्निवीर योजना. अग्निवीर योजनेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये एक राजकारण खेळण्याचा आणि त्याच्या माध्यमातून राजकारणाच्या पोळ्या शेकवण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतो. राहुल गांधींनी मध्यंतरी ट्विट केलं. याचं कारण होतं की नुकतेच 2 जवान हे मृत्युमुखी पडले जे अग्निवीर योजनेतून सैन्य दलामध्ये भरती झाले होते. त्यातला एक अमृतपाल सिंग होता, तर दुसरा अक्षय गवते जो महाराष्ट्रामधला जवान होता. आणि या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यातून आपलं राजकारण कसं काय खेळता येईल हा विचार अत्यंत चुकीचा आणि बेजबाबदार असा विचार जो आहे तो या राजकारण्यांनी केला. त्याच्यामध्ये राहुल गांधी तर आहेतच, जे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मानले जातात, ओळखले जातात किंवा काँग्रेसकडून त्यांना सातत्याने पुढे केलं जातं. अशा उमेदवाराकडून किंवा अशा व्यक्तीकडून अशा पद्धतीची विधानं जी आहेत ती अजिबात उचित नव्हेत. पण त्यांनी ते विधान केलं. त्यांनी ट्विट करून या अग्निवीरांच्या माध्यमातून कसं राजकारण होतंय, कशी त्यांना कोणत्या प्रकारचा सन्मान मिळत नाही, कसं त्यांना जे काही त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर जे सगळे एक प्रकारे भरपाई त्यांना मिळायला पाहिजे आर्थिक स्वरूपाची ती मिळत नाहीये, त्यांच्यावर कसा अन्याय होतोय आणि योजनाच कशी अन्यायकारक आहे, अशा पद्धतीची विधानं केली. आणि राहुल गांधी कमी होते की काय, तर आता महाराष्ट्रातले जितेंद्र आव्हाड यांनी अशा पद्धतीचं ट्विट केलं की या सगळ्या अग्निवीरांवर कसा अन्याय होतोय, त्यांना योग्य तो सन्मानच दिला जात नाहीये, त्यांना जे काही मिळणार आहे आर्थिक स्वरूपामध्ये जी काही त्यांना मदत मिळणार आहे सैन्य दलाकडून किंवा त्यांचे हक्काचे जे काही पैसे आहेत ते त्यांना मिळणार आहेत, त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहेत, ते मिळतायत तरी की नाही, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला. आणि एक प्रकारे अग्निवीरांच्या माध्यमातून मृत्यूचा खेळ खेळला जातोय सीमेवर, अशा पद्धतीचं बेजबाबदार विधान हे जितेंद्र आव्हाड यांनी केलं. ही विधानं करत असताना या नेते मंडळींनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की ही काही राजकीय विधानं नाहीत. एखाद्या राजकीय नेत्यावर आपण आरोप करतो, काय मनाला येईल ते बोलतो, पक्षावर एखादा आपण त्या ठिकाणी आरोप करतो, त्या संदर्भातली काय आश्वासनं देतो, हे सगळं ठीक असतं, लोकांना ते माहिती असतं, लोक ते सहनही करतात. पण सैन्य दलावर जेव्हा आपण अशा पद्धतीचे आरोप करतो तेव्हा त्याचा विचार करणं आवश्यक आहे. डोकं ठिकाणावर ठेवून विचार करणं आवश्यक आहे की आपण काय बोलतो आहोत, त्यातून काय होऊ शकतं. ही भावना जी आहे ती मुळात व्यक्त करताना खरी माहिती काय आहे ही जाणून तरी घेतली का राहुल गांधींनी किंवा जितेंद्र आव्हाडांनी. त्यांनी जे ट्विट केलं त्याच्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या की तुम्ही नीट माहिती तरी घेतलीत का. जे अग्निवीर त्या ठिकाणी भरती झाले होते त्यातले हे जे 2 अग्निवीर मृत्युमुखी पडले त्यांना कोणत्या प्रकारची मदत देण्यात आली, त्यांना कोणत्या प्रकारचा सन्मान देण्यात आला, हे सगळं जगजाहीर आहे. पण ते लक्षात न घेता आपल्याला वाटतं ना म्हणून काहीतरी बोलायचं. अक्षय गवतेला पूर्णपणे लष्करी इतमामामध्ये त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी गाडीतूनच त्याचा जो शव आहे ते आणण्यात आलं, मृतदेह आणण्यात आला, या ठिकाणी अग्नी देण्यात आला, योग्य तो सगळा लष्करी जे काही सन्मान असतो तो त्याला देण्यात आला. अमृतपाल सिंग याचा जो मृत्यू झाला तो कुठेतरी त्याने गोळी स्वतःला मारून घेऊन आत्महत्या केली असं म्हटलं गेलं. आता या सगळ्या गोष्टी या प्रत्येकाने प्रत्येक लष्करी जे काही विभाग असतो त्यांनी स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता असते का? ते नसते, त्यांनी आवश्यकता नसते.
पण त्याच्यावर वारंवार शंका घेतली जाते आणि असे मग बेजबाबदार विधान करणारे नेते हे अशा शंका उपस्थित करताना लोकांच्या मनामध्ये त्या शंका निर्माण करतात आणि हे अत्यंत चुकीचं आहे आणि वाईट आहे देशासाठी. तेव्हा बाकी तुम्ही राजकीय विधान काही करा, पण निदान सैनिकांच्या बाबतीत बोलताना जबाबदारपणे डोकं ठिकाणावर ठेवून बोललं पाहिजे. ज्यावेळेला सैन्य दलामध्ये एखादा तरुण भरती होतो, भरती होण्याचा त्याचा विचार असतो, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना ओतप्रोत भरलेली असते की कधी एकदा मी सेना दलामध्ये दाखल होतोय, कधी मला शौर्य गाजवण्याची संधी मिळते. त्याच्या आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाने सैन्य दलात जावं. प्रत्येक तरुण हा ज्यावेळेला सैन्य दलात भरती होतो त्यावेळेला शिर जे आहे ते तळहातावर घेऊन तो तयार झालेला असतो, सज्ज झालेला असतो. याचं कारण त्यालाही माहिती असतं की आपण सैन्य दलामध्ये जातोय, तिथे आपल्याला प्राणही त्यागावे लागतील प्रसंगी, पण त्याची तयारी आहे. कारण देशासाठी आपल्याला प्राण द्यावे लागले तरी हरकत नाही, पण आम्ही सैन्यात जाऊ, आम्ही सीमेचं रक्षण करू, शत्रूपासून देशाचं रक्षण करू, ही भावना त्या तरुणांमध्ये असते आणि अनेक तरुणांमध्ये असते. जे भरती होतात त्याच तरुणांमध्ये असते असं नव्हे. काही लोक भरती होऊ शकत नाहीत, पण त्यांच्यामध्ये ती भावना असते. पण कुठेतरी ते कमी पडतात, परीक्षेमध्ये कमी पडतात, त्यांच्या ज्या काही शारीरिक कसोट्या असतात त्याच्यामध्ये ते कमी पडू शकतात, पण भावना मात्र एकच असते. त्या ठिकाणी ते विचार करत नाहीत मला किती पैसे मिळणार आहेत, ती काही नोकरी नाहीये सरकारी कर्मचाऱ्याची. याचं भान राहुल गांधी, जितेंद्र आव्हाड यासारख्या नेत्यांना असलं पाहिजे की 9 ते 5 सरकारी कर्मचारी, फायली खरडणारे जे असतात कर्मचारी, ते कर्मचारी नाहीये, ते सैनिक म्हणजे हे देशासाठी प्राण त्यागण्याची तयारी असणारे तरुण आहेत. अर्थात जे मृत्युमुखी पडलेले तरुण आहेत, जे अग्निवीर आहेत, त्यांच्या कुटुंबियांबद्दल आपल्या संपूर्ण देशालाच सहानुभूती आहे. सगळा देश त्यांच्या पाठीशी उभा आहे की हा जो असीम त्याग त्या तरुणांनी केलेला आहे तसा त्याग कुणी केलेला नाही. सगळेच तरुण करतात असं नव्हे तसा त्याग. त्यामुळे त्यांचं खूपच कौतुक आहे या तरुणांचं की या वयामध्ये सुद्धा त्यांनी प्राण त्यागण्याची तयारी दाखवली. त्यांच्याबद्दल खरं तर जितेंद्र आव्हाड, राहुल गांधी यांनी अभिमान व्यक्त करायला पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांप्रती अभिमान व्यक्त करायला पाहिजे. एवढंच, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्याचा विचार करू नका की त्यांना किती पैसे मिळणार आहे, त्यांना कोणता सन्मान मिळणार आहे. सैन्य दल, भारतीय सैन्य दल हे त्या बाबतीसाठीच ओळखले जातं की ते कशा पद्धतीने सन्मान देतात आपल्या प्रत्येक सैनिकाला. आणि सरकारबद्दल बोलाल तर नरेंद्र मोदी हे आपण पाहिलेलं, इतकी वर्ष, आता 10 वर्ष जवळपास झाली त्यांच्या सरकारला, ते पंतप्रधान होऊन प्रत्येक वेळेला ते वेगवेगळ्या सणासुदीला असेल, दिवाळीच्या निमित्ताने असेल, एखाद्या सणाच्या निमित्ताने असेल, ते सैनिकांबरोबर वेळ घालवतात, त्यांना गोडधोड भरवतात, त्यांच्याशी संवाद साधतात. कशासाठी असतं ते? तर त्यांचा आत्मविश्वास वाढावा की देशाचा पंतप्रधान, देशाचा नेता, देशाचा प्रमुख हा आपल्यासोबत राहतो. कारण त्या सणावाराला सुद्धा हे सैनिक तिथे सीमेवर असतात, डोळ्यात तेल घालून ते लक्ष ठेवून असतात शत्रूकडे. त्यांना काय सणवार नसतात का? पण तरी ते तिकडे असतात, कारण त्यांना देशासाठी हे करायचं असतं. त्यांच्यामध्ये ती भावना असते. ते नोकरी म्हणून करत नाहीत, ते कोणीतरी सांगितलंय बाबा सीमेवर उभा राहा म्हणून करत नाहीत. त्यांच्यामध्ये भावना असते ओतप्रोत भरलेली. आणि अशा सैनिकांसोबत नरेंद्र मोदी वेळ घालवतात तो यासाठीच की त्यांचा आत्मविश्वास वाढावा. आणि सैनिकांच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा तेव्हा पहा तुम्ही. मग असा कोणता प्रयत्न राहुल गांधींनी कधी केलाय का? जितेंद्र आव्हाडांनी केलाय का? तुम्हाला कधी दिसतेत का राहुल गांधी सैनिकांसोबत एखादा सण साजरा करतायत, त्यांना गोडधोड भरवतायत? कधी दिसलेले नाहीत. ते बाकीच्या वेळेला दिखावा म्हणून एखाद्या मेकॅनिक सोबत दिसतात, एखाद्या गरीबाबरोबर दिसतात, तो फक्त दिखावाच असतो. जितेंद्र आव्हाड तुम्हाला दिसलेत का अशा सैनिकांबरोबर सातत्याने कोणत्या तरी अमुक दिवशी ते फक्त सैनिकांसाठीच वेळ देत आहेत? दिसत नाहीत. मग तुम्हाला अधिकार काय बोलण्याचा हा प्रश्न निर्माण होतो. साधा एनसीसीचा कॅडेट असेल, नॅशनल कॅडेट कोर मधला, तो सुद्धा देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला असतो की कधी आपण हे एनसीचं ट्रेनिंग घेतोय,
त्याच्यामध्ये जी परेड असते, त्यात युनिफॉर्म जो असतो तो घालण्याची कधी आपल्याला संधी मिळते, ते ट्रेनिंग घेऊन आपल्याला सुद्धा सैन्य दलामध्ये जाता येईल का, ही भावना साध्या एनसीसी कॅडेटमध्ये सुद्धा असते. राहुल गांधी, जितेंद्र आव्हाड यांनी ही भावना बघितली पाहिजे प्रत्यक्ष जाऊन त्या एनसीसी कॅडेटची. सैन्य दल तर पुढचीच गोष्ट राहिली. कधीतरी त्या कॅम्पला भेट द्यावी. ते कशा पद्धतीने ट्रेनिंग घेतात, किती खडतर ट्रेनिंग असतं, आणि ते खडतर ट्रेनिंग झाल्यानंतर त्याच्यातून तावून सुलाखून निघालेले सैनिक हे भारतासाठी निवडले जातात, सैन्य दलामध्ये निवडले जातात. तिथे सुद्धा चांगली कामगिरी करून दाखवणाऱ्यांना मग पदकं मिळतात किंवा प्रमोशन्स मिळतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा अशा शंका उपस्थित करताना आपण कशाबद्दल शंका उपस्थित करतो आहोत, कोणाबद्दल शंका उपस्थित करतो आहोत, याचं काहीतरी भान असलं पाहिजे. तेव्हा त्यांचं सांत्वन करायला तरी आता महाराष्ट्रातला अक्षय गवते, महाराष्ट्रातला तरुण ज्याचा मृत्यू झाला सियाचेनमध्ये, तो ड्युटीवर होता. अत्यंत दुःखद घटना आहे. न्यूज डंका सुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. पण आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्रातल्या एका तरुणाने देशासाठी प्राणत्याग केलेला आहे. जितेंद्र आव्हाड कधी बोलले का त्या ट्विटमध्ये त्यांना कोणता अभिमान आहे वगैरे? महाराष्ट्रातला तरुण आहे, तुम्ही त्यांच्या घरी कधी गेलात का सांत्वन करायला, किंवा त्यांचे कुटुंबीय आता कोणत्या परिस्थितीत आहे ते बघायला तरी? ते तुम्ही करणार नाही. घरी बसून फक्त ट्विट करणार सैनिकांमध्ये कशी अस्वस्थता आहे म्हणून. ते खरं कारण आहे की सैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी, असंतोष निर्माण व्हावा, हीच वाईट भावना जी आहे ती या नेत्यांच्या मनामध्ये. कारण सत्तेत येता येणं शक्य नाही, काही करता येणं शक्य नाही सैनिकांसाठी. मग निदान असं घाणेरडं काहीतरी ट्विट करायचं, घाणेरडे विचार मांडायचे, आणि ज्याच्यातून काहीतरी दुही निर्माण होईल, बुद्धिभेद होईल, असं काहीतरी वागायचं. ही मनोवृत्ती सध्या वाढताना आपल्याला दिसून येते आणि ती अत्यंत घातक आहे. तेव्हा सर्वसामान्य लोकांनी सुद्धा अशा मनोवृत्तीपासून सावध राहणं आवश्यक आहे. त्यांच्यात सहभागी न होता किंवा त्यांना पाठिंबा न देता उलट त्यांना खडसावलं पाहिजे की अशा पद्धतीची भूमिका योग्य नाही सैनिकांबद्दल तरी. बाकी तुम्ही राजकीय व्यक्तींबद्दल काही बोला. तुम्ही स्वतः कधी सैनिक झालेले नाहीत, तुमच्या घरातलं कोणी सैनिक तुम्ही करू दिलं नाहीत, आणि ज्याच्या घरामध्ये सैनिक असेल तो अशा पद्धतीची भावनाच व्यक्त करणार नाही. यासाठीच आम्ही व्हिडिओ बनवला की अग्निवीर ही योजना ही चांगली योजना आहे. तरुण त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत, त्यांना योग्य पद्धतीने सन्मान दिला जातो, त्यांची योग्य जी काही जबाबदारी आहे ती सैन्य दल घेतंय. त्याबद्दल निष्कारण शंका उपस्थित करण्यापासून आपण सावध राहणं आवश्यक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.